मित्रांनो आपण चाललोय भुलेश्वरला, चला मग। जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र। तर यवतच्या इथं आसपास मंदिर आहे, ते आलोय आम्ही। ब्लॉग बनवणार आहे, शूट मस्त घेणार आहे, तुम्हाला बघायला मजा येईल। आवडत लाईक करा, सबस्क्राईब करा। तर बघा तर मित्रांनो आमचा असा प्लॅन ठरला की मित्र गँग मला म्हणले, म्हणजे माझे मित्र मला म्हणले की अरे भावा जाणार म्हणले भुलेश्वरला, ब्लॉग बनवून जा म्हणलं। मला मी पण नाही गेलो कधी, पण मित्रांनी ॲड्रेस सांगितला, यवत पाशी जाय जवळ आहे मॅपला, आम्ही आलोले आहे। आम्ही काय आलेलो नाही ह्याच्या आधी, पण ठीक आहे चला बघूया ब्लॉगमध्ये काय मजा येईल। तर मित्रांनो रस्ता असा खरबड आहे मस्त असा, भुलेश्वरकडे जाताना एकदम असा खडखड रस्ता आहे, तुम्हाला कळतच असं नाही बघा। तर व्हिडिओसाठी खूप मेहनत घ्यावं लागते। आम्ही आलो सकाळी 7च्या दरम्यान करून निघालेलो आहे। व्हिडिओसाठी खूप मेहनत लागते, एडिटिंग असते, म्युझिक असतं, भरपूर काही गोष्टी असतात। तर व्हिडिओ नुसतं बघत जाऊ नका, बघितलं तर त्याला लाईक करत जाऊ मित्रांनो। लाईक केलं म्हणजे कसं आम्हाला पण काहीतरी वाटतं की बाबा हां चाललं आहे आपलं काहीतरी। तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईबही करत जा, कारण ह्याच्या मागे खूप मेहनत आहे। कुठला यूट्यूबर असू द्या, इंस्टाग्रामवर असू द्या, ह्याच्या मागे खूप मेहनत असते। एका व्हिडिओसाठी पळावं लागतं, एक अर्धा 15-20 मिनिटाचा व्हिडिओ असतो, तर त्याच्या मागे खूप मेहनत झालेली असते। त्याच्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपलं एवढं काम आहे, थांबायचं एवढं करा भावा, चलो। तर मित्रांनो भुलेश्वर टावर दिसतं, तिथं मी व्हिडिओमध्ये पाहिलं आहे मंदिर, ते तिकडं दिसतं। तर आम्हाला कन्फ्यूज होईल, त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो आहे की एक रस्ता इकडे गेलेला आहे आणि एक रस्ता इकडे गेलेला आहे। तर तिकडं मंदिर आहे, गाडी अशी एकदम तापलेली आहे, रस्ता एकदम खडबड असा आहे, गाडीचा आवाज येत असेल तुम्हाला, फॅनचा तुम्हाला दाखवतो। तर गाडी एकदम तापलेली आहे, खूप मेहनत घ्यावं लागते मित्रांनो। चलो आपण आलोय हडपसरच्या एरियामधून। तर ह्या एरियामध्ये आलो ना, एकदम असं फ्रेश वातावरण आहे, काहीच आवाज नाही, काय नाही, पक्ष्यांचा आवाज आहे। आणि आपण मी गाडी रस्ता एकदम खडखड आहे, मजा यायला लागली आम्हाला। तुम्ही थोडं पाहू शकता कसं आहे, खूप मजा येते। आणि ऊन पडलं नाही आज, आभाळ आहे, ढग आलेलं आहे। इकडं भरपूर काय काय जुन्या गोष्टी आहेत, हे बघा टाकी कशी आहे, इकडं भरपूर काय काय जुन्या गोष्टी आहेत, तलाव आहेत छोटे छोटे। आता एक थोडीशी वस्ती लागत आहे, छोटी वस्ती,
तिथं चाललोय आपण. आता तिथून असं गेलं की मग वरती जाऊया. मॅपमध्ये दाखवतंय अजून 2-3 किलोमीटर दाखवतो मॅपमध्ये. तर चला बघूया. आपण आलोय आता आसपास आलेलो आहे. इकडे वस्ती वगैरे मस्त झालेलं आहे. एकदम नॅचरल वातावरण आहे मित्रांनो. तुम्हाला घरी बसल्या बसल्या आपण टूर देतोय त्याचा. Straight to stay on Bhubaneswar Road. बरोबर इकडून जाऊ इकडून आपल्याला पहिलं आज तुम्ही आता हा आलंय बसलोय तुम्ही इकडं नाही आला इकडून आलो. Continue straight to stay on Bhubaneswar Road. Then you will arrive at your destination. बोरोज आहे. कुठून काढून दाखवतो मी कुठून काढून दाखवतो आलो इथं आलाय हा मग मित्रांनो गाडी लावली पार्किंगला. आता जाणार आहे आपण मंदिरात दर्शन घ्यायला. दर्शन घेऊया. मस्त प्राचीन मूर्ती येतात. बघूया व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणच. चला. तरी तू इथला देवासाठी एक पुष्पहार नारळ आणि प्रसाद घेतलेले. चला करूया पूजा. आहे ना.
तर मित्रांनो तुम्ही बघितलं असं कसं व्ह्यू आहे सगळा तोडफोड झालेली आहे मूर्त्यांची सगळ्या पाठीमागे दिसत तुम्हाला एकदम असे तोडफोड झालेले हे प्राचीन काळातलं मंदिर आहे एकदम भरपूर प्राचीन काळातलं आहे असं थोडं बांधकाम कसं भक्कम एकदम हे सगळं हे जे नक्षीकाम आहे हे नक्षीकाम त्यांना हातानं बनवले दगड असं हे खूप पुराण मंदिर आहे 13व्या शतकातलं काहीतरी मंदिर आहे वाटतं चला बघूया आपण बघायचं ये ना इकडं तर मित्रांनो आम्ही 7च्या दरम्यान आलो आणि गडबडीमुळं काय होतं की मित्राला पण जॉबला जायचं त्याच्यामुळं गडबडीमध्ये ना भुलेश्वर म्हणायचं ते भोलेश्वर म्हणलं भोलेश्वर जरी म्हणलं आणि भुलेश्वर जरी म्हणलं तर महादेवाचा अवतार आहे समजून घ्या तुम्ही तर होतं थोडं डिसमॅच पांडवाचं काही नंतर पेशव्यांनी काहीतरी थोडंच फार केलेलं आहे व्यवस्थित तर चला मित्रांनो बघितलं मंदिर खूप दिवसापासून इच्छा होती की मंदिराला यायचं भोलेश्वरला जायचं तर आपण बघितलं अक्षरशः डोळ्याने बघितल्या मूर्ती फोडलेले आहेत ठीक आहे चला हे मुघलशाहीने फोडलेले आहेत मग मुघल आले ना तेव्हाच्या इतिहासातलं हे मंदिर चला मग तर मित्रांनो माझ्याकडून भुलेश्वर म्हणायचं तर भोलेश्वर होतं म्हणणं तर भोलेश्वर नाही भुलेश्वर आहे ते होतं बोलताना डिसमॅच होतच तरी नवीन ब्लॉगर आहे समजून घ्या तर ठीक आहे बघू थोडंसं होतच नाही तिकडे पुढे काढ जरा थोडेफार तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल हे जे महाग आहे माझ्या हे राम मंदिर आहे तर दर्शन वगैरे आम्ही घेतलं भोलेश्वरचं सगळं झालेलं आहे तर आता निघणार आहे आम्ही तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो तर झाला व्ह्यू एकदा आमचा व्हिडिओ केला आजचा ब्लॉग ह्याच्यावरच आहे डायरेक्ट सगळा काय अरे कुत्रीची पिल्ले तिथं पाहिजे का तुला पाहिजे का घ्यायचं काय हे बारके आहेत रेले बारकेत म्हणून तर बरं आहे ना नको इथं कुत्रीचे थोडेसे पिल्ले आहेत 5-6 प्रथमेश म्हणतं घ्यायचं का छोटेसे आहेत त्यांचे डोळे पण अजून उगवलेले नाहीत मित्रांनो तर ब्लॉगला आपण एंड करू चला मित्रांनो फिरलो आलो दर्शन वगैरे झालेलं आहे सगळं झालं श्रावण महिन्यात इथं यात्रा भरते मित्रांनो भरपूर लोक असतील आणि आपण येऊया श्रावण महिन्यामध्ये ब्लॉग बनवायला त्यावेळेस बघू एकदम चांगला व्ह्यू देऊ आता आम्हाला गडबड होती ह्याला पण जॉबला जायची त्याच्यामुळं गडबड आहे आम्हाला निघालो आहे आम्ही चलो श्रावण महिन्यात येऊया मित्रांनो एकदम चांगला व्ह्यू देतो आपल्यापाशी कॅमेराने आपण मोबाईलने करतो सगळा व्ह्यू तर आपल्या यूट्यूब फॅमिली कोणी इतकंच माझं म्हणणं आहे की चुकला असेल तर माफी भावानो क्षमा करा